दोनही व्यक्ती सत्तेमधील सहभागी आहेत. मुंडे असू देत की धस असू देत, सत्तेतील व्यक्ती ज्या पद्धतीनं एकमेकावर आरोप करतायत याचा अर्थ स्पष्ट आहे की गुंडगिरी करणारीच माणसं आता सत्तेमध्ये सहभागी झाली आहेत. हा अत्यंत गंभीर आरोप आहे. याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे आणि त्यातलं तथ्य हे शोधलं पाहिजे. कोणत्याही लोकप्रतिनिधीवर एकमेकावर आरोप होत असताना खुनापर्यंत, हत्या करण्यापर्यंत जर षडयंत्र रचलं जात असेल असा सुरेश धसांचा आरोप असेल तर मला वाटतं सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि पूर्ण चौकशी करून आरोपी असेल त्याच्यावर कारवाई करावी. कुणाल कामराजच्या 2 तारखेच्या शोमध्ये जी प्रेक्षक होते त्यांनाही नोटीस बजावून त्यांची चौकशी केली नाही. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गडचपी नाही, खड्डा खोदून त्याला पुरवणं आहे. हा कळस आहे. अरे कोण कुठे जावं, कोण काय ऐकावं ह्याला काही बंधन आहेत काय? तो करमणुकीच्या दृष्टीने गेले, त्याला करमणूक म्हणून सोडून द्यायला पाहिजे. आता प्रेक्षकावर जर नोटीस बजावली आणि त्यांना उपस्थित राहा म्हणून सांगण्याचा प्रयत्न झाला तर मला वाटतं या देशामध्ये, राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं नाही तर झुंडशाही आणि हुकुमशाहीचं राज्य आहे असा त्याचा अर्थ होतो. तो आता त्यांचा भारतीय जनता पक्षाची खदखद आहे, असंतोष आहे, ते भारतीय जनता पक्षाला ठाऊक. पण एक नक्की आहे की सुधीर मुनगंटीवारांच्या मनात काय चाललंय हे नेमकं कळायला मार्ग नाही. नाही, राज्य आता डबघाईस आलेलं आहे, त्यामुळे वसुली जोरात होणार. पैसे वसूल केल्याशिवाय महसूल वाढणार कसा? त्यामुळे सामान्य माणसाची लूट होईल. हा याच्यामध्ये गरीब आणि सामान्य माणूस भरटला जाईल. यासाठीची सगळी वाढ सुरू झालेली आहे. आगे आगे देखो क्या क्या होता है. माणसाचं 2 वेळेचं जेवणही महाग होईल आणि त्याला हे सगळं टॅक्स भरता भरता त्याचं कंबरडं मोळेल. अशा प्रकारची स्थिती राज्यावर आता दूर नाही, ती परिस्थिती आलेली आहे. 2029 साली मोदीजींना पंतप्रधान पाहतो, त्यांचा उत्तराधिकारी शोधण्याची अजून गरज नाही, फडणवीस का म्हणतात? आता असं आहे की सत्ता सर्वांना प्रिय असते. कदाचित ती मोदी साहेबांची खुर्ची त्यांना ते 75 वर्ष वयाचं वगैरे त्यांना सूट दिली असेल. तो त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. कोणाला किती वेळा किती वर्षापर्यंत पदावर ठेवायचं. मोदी साहेबांना 90 वर्षापर्यंत पदावर ठेवण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला असेल तर तो त्या पक्षाचा निर्णय आहे. त्याबद्दल आमचा आक्षेप असायचं काही कारण नाही.